सियर टर्म्स रिलेटेड टू हायवे. हायवेच्या रिलेटेड टर्म्स आपल्याला बघायच्या आहेत. काय बघायच्यात? हायवेच्या रिलेटेड टर्म्स बघायच्यात. तर हायवेच्या रिलेटेड पहिले टर्म्स आपण स्ट्रीट लाईटबद्दल बघू. स्ट्रीट लाईट काय असते, ते कशा पद्धतीने वापरतात, त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय, रोड कोणकोणत्या टाईप्स असतात हे आपल्याला बघायचे. तर बघा, फर्स्ट इज टर्म्स रिलेटेड टू हायवे. हायवेच्या रिलेटेड टर्म्स आपल्याला बघायच्या आहेत. सो फर्स्ट टर्म इज स्ट्रीट लाईट. पहिली टर्म काय आहे? स्ट्रीट लाईट. ओके, बघा, डिस्टन्स बिटवीन टू पोल्स. दोन पोल्स मधले डिस्टन्स किती असावेत? 30 ते 35 मीटर अंतरापेक्षा जास्त नसावे. दोन स्ट्रीट लाईट मधलं डिस्टन्स किती पाहिजे? 30 ते 35 मीटर अंतरापेक्षा जास्त नसावे. कशाचं रे? स्ट्रीट लाईट. पहिली गोष्ट, स्ट्रीट लाईट काय ते समजून घ्या. रस्त्याच्या दुतर्फा ज्या पद्धतीने लाईट असते तो पूर्ण रस्ता कव्हर करण्यासाठी, ओके, अशा पद्धतीची लाईट असते. ते काय करते? रस्त्याला पूर्ण प्रकाशमय करण्याचं काम करते. येते लक्षात? त्याला म्हणतात स्ट्रीट लाईट. कोणी कोण पाहिलं रे? सगळ्यांनीच पाहिलं असते. ओके, तर दोन पोलमधलं अंतर हे 30 ते 35 मीटरपेक्षा जास्त नसावं. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी शुड बी युनिफॉर्म. लाईटची इंटेन्सिटी कशी पाहिजे रे? युनिफॉर्म पाहिजे. येतं लक्षात? लाईटची इंटेन्सिटी युनिफॉर्म पाहिजे. प्रत्येक ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये उजेड पडला पाहिजे, प्रकाश पडला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर हाईट ऑफ लॅम्प शुड बी युनिफॉर्म. प्रत्येक पोलची हाईट युनिफॉर्म पाहिजे. ओके, सगळ्या पोलची हाईट सारख्या प्रमाणामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर ऑल द क्रॉसिंग अँड टर्न शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्ट्रीट लाईट पॉईंट्स. सगळ्या टर्नवर किंवा क्रॉसिंगवर स्ट्रीट लाईट पाहिजे, जेणेकरून क्रॉसिंगवर अपघात होण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्याच्यानंतर हाईट ऑफ इल्युमिनेशन फिटिंग शुड बी बेस ऑन देअर स्पेसिंग्स अँड नेचर ऑफ लोड. काय, कोणत्या पद्धतीचं लोड आहे आणि कोणत्या पद्धतीची स्पेसिंग आहे. स्पेसिंग आहे म्हणजे दोन्ही साईडला आहे का वन साइडेड आहेत, तर याच्यावरून त्याची बेस फिटिंग महत्त्वाची. ओके, बेस फिटिंग डिसाईड होते. सो हाईट ऑफ इल्युमिनेशन फिटिंग शुड बी बेस ऑन. हाईट कशावर डिपेंड करते? तर ते त्याची स्पेसिंग म्हणजे दोन्ही साईडला आहे का एक साईडच पोल असतात, बघितले असतील ना तुम्ही. कधी कधी एका साईडला प्रकाश देण्याचं काम करतं. ह्या पद्धतीचे स्ट्रीट लाईट्स पाहिले असतील तुम्ही, ट्युब्युलर पोल. तर एक या पद्धतीने आणि कधी या पद्धतीने, अशा पद्धतीचे पोल पाहिले असतील तुम्ही. पाहिले का? तर हे झालं डबल स्ट्रक्चर. कधी कधी नुसते सिंगल असतात, एक पोल असतो त्याला अशा पद्धतीचं हे कनेक्ट केलेलं असतं. ओके, तर ह्याची जी हाईट आहे कशावर डिपेंड करते? स्पेसिंग अँड नेचर ऑफ लोड. कोणत्या टाईपचा लोड आहे त्या पद्धतीने. त्याच्यानंतर अ फ्यूज युनिट शुड बी प्रोव्हाइडेड इन इच लॅम्प सर्किट. प्रत्येक लॅम्प सर्किटला फ्यूज युनिट प्रोव्हाइड करायचं, जेणेकरून काय होईल रे? लॅम्पचं प्रोटेक्शन होईल आणि ऑपरेटरचं सुद्धा प्रोटेक्शन होईल. त्याच्यानंतर स्विचिंग शुड बी यूज फॉर कंट्रोलिंग स्ट्रीट मेन्स. तर इथं आपण स्विच टाईम कंट्रोलला स्विच वापरतो कंट्रोलिंग करण्यासाठी. तर हे ॲटोमॅटेड कंट्रोल असेल किंवा मग मॅन्युअली कंट्रोल असेल. बऱ्याचदा मॅन्युअली जाऊन सुद्धा बंद करता येतं. आणि ॲटोमॅटेड कंट्रोल जर म्हणतात तर तिथं तुम्ही LDR सेन्सर लावा किंवा मग ॲटोमॅटिक ऑन ऑफ कंट्रोल लावा किंवा टाईम बेस्ड कंट्रोल लावा. 8 घंटे चालू, रात्री 8ला चालू होईल, सकाळी पहाटे 5ला बंद होईल. अशा पद्धतीचे ॲटोमॅटिक सिस्टीम टायमर लावून टाका. किंवा LDR सेन्सर लावा, जेणेकरून काय होईल? प्रकाश पडला की ते बंद होईल आणि अंधार पडला की ते चालू होईल, अशा पद्धतीचे. तर हे स्विचिंग ऑपरेशन. स्ट्रीट मेन मे बी ड्रॉन अलॉंग द डिस्ट्रीब्युशन लाईन. तर डिस्ट्रीब्युशन लाईनसोबत हे कनेक्टेड असावं. ओके, डिस्ट्रीब्युशन लाईनसारखं ते जे डिवायडर असतं त्या डिवायडरमधून खालून केबल वायरिंग करून या पद्धतीचं सिस्टीम इंट्रोड्यूस केलेली आहे. पाहिलं असेल ना तुम्ही डिस्ट्रीब्युशन लाईनसारखी. बघा, द नॅचरल कंडक्टर ऑफ LV system should be used as the return conductor of street light system also. तर बरेचदा
न्यूट्रल कंडक्टर जे नॅचरल नाही, न्यूट्रल कंडक्टर हेच आपण काय करतो, रिटर्न म्हणून वापरतो. 2च कंडक्टर वापरतो, 3 नाही वापरत. ओके. आणि बऱ्याचदा तर अर्थ ॲक्ट ॲज अ रिटर्न कंडक्टर अशा पद्धतीने वापरतो. म्हणून काय होतं, यानं कंडक्टरची बचत होते. आणि कंडक्टरची बचत झाली तर ते सिस्टीम थोडी इकॉनॉमिकल होते. येतं लक्षात. सो दीज आर द स्ट्रीट लाईट्स, टर्म्स रिलेटेड विथ स्ट्रीट लाईट. कोणाकोणाला समजलं आहे? पुन्हा 2 मिनटं सांगतो. डिस्टन्स हे 30 ते 50 मीटरच्या दरम्यान असावं. ओके. युनिफॉर्म इल्युमिनेशन असावं. त्याच्यानंतर हाईट ऑफ लॅम्प शुड बी युनिफॉर्म. क्रॉसिंगला, प्रत्येक क्रॉसिंगला लॅम्प प्रोव्हाइड करा. त्याच्यानंतर हाईट कशावर डिपेंड करते? स्पेसिंग अँड नेचर ऑफ लोडवर. त्याच्यानंतर फ्यूज शुड बी प्रोव्हाइडेड ऑन ईच लॅम्प. प्रत्येक लॅम्पवर फ्यूज प्रोव्हाइड करा. स्विचिंग जी आहे ही कंट्रोलचं काम करते. त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक कंट्रोल किंवा मॅन्युअल कंट्रोल ठेवा. त्याच्यानंतर ही डिस्ट्रीब्युशन लाईनसारखी कंटिन्यू ड्रॉ करा. आणि न्यूट्रल कंडक्टर हे रिटर्न कंडक्टर म्हणून वापरा. तर अशा पद्धतीच्या टर्म्स आपण स्ट्रीट लाईट डिझाईनमध्ये कन्सिडर करतो. कोणाकोणाला समजलं आहे? आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला. क्लास ऑफ रोड. रोडचे क्लास बघा, ते कोणकोणत्या टाईपचे रोड्स आहेत ते आपण बघू. तर पहिलं R1 रोड. R1, R2, R3 आणि R4 असे रोडचे क्लास आहेत. रोड 1, रोड 2, रोड 3 आणि रोड 4 अशा पद्धतीने. ओके. तर काय म्हणतंय? ॲस्फाल्टिक रोड सरफेस म्हणजे डांबरी रोड आहे. ॲस्फाल्टिक म्हणजे काय? डांबरी रोड आहे. डांबरी रोड आहे, पण ॲटलिस्ट 10% ऑफ ब्राईटनेस, ब्राईटनर लावलेलं आहे, 10% ब्राईटनेस वाढते प्रकाश पडल्याच्या नंतर. या टाईपच्या रोडला आपण R1 रोड म्हणतो. आणि 80 to 100% कव्हरिंग ब्राईटनेस म्हणजे प्रकाश पडल्याच्या नंतर पूर्ण रोड 80 ते 100% प्रकाशमान होतो. लक्षात घ्या. तर या रोडला आपण काय म्हणतो? R1 रोड. आणि कॉन्क्रीट रोड सरफेससुद्धा राहतो. बऱ्याच वेळेस कॉन्क्रीट रोड सरफेसला सुद्धा आपण याचा वापर करतो. ओके. तर हे स्ट्रीट लाईटच्या इन्स्टॉलेशनसाठी लक्षात घ्या. त्याच्यानंतर नंबर 2 R2 रोड. R2 म्हणजे काय? सरफेस ड्रेसिंग विथ हार्श टेक्स्चर. म्हणजे याच्यामध्ये क्लिनिंग पॉलिश टेक्स्चर आपण इंट्रोड्यूस केलेलं असते. ओके. हार्श, बारीक खडी असते एकदम, आणि एकदम पॉश क्लिनिंग राहते. त्या टाईपचं टेक्स्चर आपण वापरलेलं आहे नॅचरल ॲग्रिगेटसोबत. आता कोर्स अँड हार्श ॲस्फाल्टिक कॉन्क्रीट रिच टू ग्राउंड लेवल 60% एकदम मिक्स केलेलं बारीक खडीचं एकदम लेअर त्याच्यामध्ये कनेक्ट आपण इंट्रोड्यूस करतो, ज्याचं जाडी जी आहे 10 mm किंवा त्यापेक्षा जास्त असते. 10 mm किंवा त्यापेक्षा जास्त असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण 10 to 15% जो सरफेस आहे, सरफेस ब्राईटनेस वाढते, ते लक्षात घ्या. ओके. आणि मास्टिक अल्फास्ट म्हणजे ॲडव्हान्स टेक्निक वापरतो इथं आपण. एकदम ते काय म्हणते, गुळगुळीत डांबर नाही म्हणत का आपण त्याला, ते वापरतो. त्यासाठी फिनिशिंगसाठी. सो दिस इज सेकंड टाईप ऑफ रोड. ओके. R1 रोड, R2 रोड. आता नंबर 3 रोड आहे R3 रोड. हे त्याच्यापेक्षा अजून ॲडव्हान्स. ॲस्फाल्टिक कॉन्क्रीट अप टू 10 mm. तर हे 10 mm किंवा 10 mm पेक्षा जास्त जाड थर आपण तिथं वापरतोय. आणि खडीसोबत इथं फक्त 10 mm थर असतो वर. ओके. आणि फक्त याच्यामध्ये ॲडव्हान्स काय असते? पॉलिश कोटिंग असते. वरून जी कोटिंग करतो आपण पॉलिश कोटिंग, तर त्याच्यावर बऱ्याचदा ते झेब्रा क्रॉसिंगचे किंवा लाल पांढरे पट्टेसुद्धा मारले जातात. तर ह्या टाईपची आहे. ओके. त्याला R3 रोड म्हणतो आपण. आणि चौथं आहे मास्टिक अल्फास. आफ्टर सम मंथ, काही महिन्यानंतर ते जास्त पॅक होऊन जातं. ओके. हा रोड जो आहे काही महिन्यानंतर जास्त पॅक होतो आणि याचा सरफेस जास्त स्मूथ असतो. तर हे रोडचे टाईप्स आहेत R1, R2, R3, R4. जसं जसं आपण खाली येऊ तसं तसं रोड जास्त क्वालिटीबाज होऊन जातो आणि त्याच्यावर प्रकाश पडल्याच्या नंतर रिफ्लेक्शन जे आहे ते कमी कमी होत जातं. पहिले 80 to 100% काय होतं, सरफेस कवर होतो आणि ब्रायटर दिसतो. पण खाली आल्याच्या नंतर ब्रायटर न दिसत जशी विजिबिलिटी आहे तसंच दिसतो तो.
सो दीज आर द टाईप्स ऑफ रोड. कोणाकोणा समजलं आहे? पुन्हा एकदा सांगतो, 4 टाईपचे रोड आहेत. पहिला R1 रोड, डांबरी रोडच हा, पण 15% जास्त ब्राईट दाखवतो. 80 ते 100% रोड पूर्ण कव्हर करून ब्राईटनेस प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आणि हा कॉन्क्रीटचा सुद्धा असू शकतो. R2 म्हणजे काय? हा सरफेस ड्रेसिंग हाच रोड आहे, फक्त याला काय हार्श आणि कोर्स टेक्स्चर आहे, स्पेसिफिक पॉलिश टेक्स्चर आहे, एकदम क्लीन आहे हा. ओके. आणि याच्यामध्ये 10 mm किंवा त्यापेक्षा जाड लेअर आपण कशासाठी वापरतो? वरून फिनिशिंगसाठी. पाहिलं असेल ना, एक लेअर आपण रस्ता बनवताना पुन्हा एक लेअर करतो, एक त्या टाईप, त्याला R2 म्हणायचं. त्याच्यानंतर R3 टेक्स्चर जे हे याची जाडी 10 mm पेक्षा कमी राहते. किती? 10 mm, 1 सेंटीमीटरपेक्षा कमी जाडी त्याची असते. आणि तो वेल पॉलिश असतो, एकदम पॉलिश असतो. ओके. हायवेसारखे रस्ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो ॲडव्हान्स आहे. आता हे सुरुवातीला डांबर लावल्यात तो वेगळा दिसतो, परंतु काही महिन्यांनी ते घट्ट झाल्याच्या नंतर अजून पॉलिश दिसतो. ओके. तर हा रोड येतो आणि स्मूथ आणि पॉलिश टेक्स्चर याच्यामध्ये, त्याला R4 रोड. तर आता हे रोड समजले का तुम्हाला? चला आता पुढचा पार्ट बघू आपण. ऑब्जेक्टिव्ह ऑफ रोड लाइटिंग. आता हे रोड समजले तुम्हाला. आता ह्या रोडच्या ऑब्जेक्टिव्ह बघायचे आपल्याला. काय बघायचे? रोडचे ऑब्जेक्टिव्ह बघायचे. पहिलं काय? टू इम्प्रूव्ह द व्हिजिबिलिटी ऑफ फॅसिलिटेट द फ्लो ऑफ ट्रॅफिक अँड पेडेस्ट्रियन. तर तुम्हाला ते दिसलं पाहिजे. काय दिसलं पाहिजे? व्हिजिबल झालं पाहिजे पूर्ण रस्ता. त्याच्यामध्ये ट्रॅफिक दिसलं पाहिजे आणि पेडेस्ट्रियन म्हणजे पायी चालणारे लोक सुद्धा दिसले पाहिजे. ओके. नाही तर त्यांना बिवडून टाकतात. तर ह्याच्यामध्ये व्हिजिबिलिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. दुसरं आहे रिड्यूस इन नाईट ॲक्सिडेंट. रात्री अपघात टळतात जर लाईट चालू असतील तर. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम अँड ॲड टू पोलीस प्रोटेक्शन. काय होणार आहे? क्राईम कमी होईल आणि पोलीस प्रोटेक्शनसाठी सुद्धा हेल्प होईल. ओके. क्राईम कमी होऊन संध्याकाळी. त्याच्यानंतर टू एनहान्स द अपीअरन्स ऑफ रोड ॲट नाईट. रात्रीचा पूर्ण रस्ता व्यवस्थित दिसेल आपल्याला. ओके. नाही तर बिबट्या आला तुम्हाला माहिती आहे, नाही आला तरी लोक आपोआपच येतात. तो प्रकार होतो. मग ते दिसतं ना, ते CCTV वगैरे असल्या रात्री व्यवस्थित क्लिअर दिसते. त्याच्यानंतर प्रमोशन ऑफ बिल्डिंग अँड वर्किंग हावर्स इन इंडस्ट्रियल अँड ड्युरिंग नाईट. तर ज्यांना डेकोरेशन करायचं किंवा ज्यांनी पब्लिसिटी केल्यासाठी ॲडव्हर्टाईज केलेली, तर त्यांना तो रस्ता व्यवस्थित दिसावा, हा पण त्यामागचा हेतू आहे. आणि त्यांच्या ॲडसुद्धा दिसतात. ओके. आमक्याचा बड्डे असतो आणि झाकणझुले असतात खाली, पाहिलं असते ना तुम्ही. एखाद्याचा बड्डे असतो, ॲडमध्ये 2रे 3रे 4थेच असते. तर यांना प्रमोशन करायचं असतंय, तर त्यासाठी पण रात्री हे दिसणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ड्रायव्हर नीड टू ऑब्टेन फॉर ड्रायव्हिंग इज पार्ट ऑफ रोड ही एक्सपेक्ट टू ट्रान्सवर्स इन द नेक्स्ट 5 to 15 सेकंद. त्याला पुढचे 5 ते 15 सेकंद रस्ता पूर्ण दिसला पाहिजे. ओके. आणि 5 ते 15 सेकंद रस्ता नाही दिसला तर काय होईल? ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. ओके. हिज ओन पोझिशन अँड मुवमेंट विथ रिस्पेक्ट टू दिस पार्ट ऑफ रोड. तो रोडच्या कोणत्या पार्टला आहे ते समजलं गरजेचं आहे. आणि ड्राईव्ह करता जर डुकल्या दिल्या तर काय होतं? अवघड होतं, आहे की नाही? गाडी खड्ड्यात जाते किंवा मग जाऊन धडकते एखाद्याला. ओके. 1 वे असला तर तो अपघाताचं प्रमाण थोडं कमी राहतं, पण मग 1 वे नाही, काय 2 वे असेल तर कमी राहतं, 1 वे असेल तर डायरेक्ट विषयच नाही, आहे की नाही? काळजी घ्यायची बाळा. द पार्ट ऑफ रोड दॅट इज रिअली फ्री अँड फिट फॉर द ड्रायव्हिंग ओव्हर. बघा, रस्ता असा मोकळा असेल, पण अचानक काय होतं, कोण ना कोणतरी तिथं दिसतं. ओके. म्हणजे काहींना असं एकदम पांढऱ्या साडीमध्ये रात्री अमावस्याच्या दिवशी काही रस्त्या रोडला जर दिसलं तर गाडी थांबवू नका. सांगायचं तात्पर्य काय, ऑब्स्टॅकल जे काही येणार आहे
ते बघायला ड्रायव्हर हा सजग असला पाहिजे, त्याने डुकल्या नाही मारल्या पाहिजे. ओके. रस्ता व्यवस्थित दिसला पाहिजे, त्याला पूर्ण व्यवस्थित रस्ता दिसला पाहिजे, आणि जे काय ऑब्स्टॅकल येणार आहेत तेही त्याला व्यवस्थित दिसले पाहिजे, त्याने ऑब्झर्व केले पाहिजे ते. ओके. रस्त्यावर रात्री अनोळखी व्यक्तीला कोणी हात दाखवत असेल त्याला लिफ्ट देऊ नका, देऊ नका. ओके. द पॉसिबिलिटी ऑफ ट्रॅफिक ऑर पेडेस्ट्रियन क्रॉसिंग द पार्ट ऑफ रोड. रस्त्याला कोणीतरी क्रॉस करू शकतं अचानक तुम्ही 60च्या स्पीडने एखादा रानडुक्कर येतंय आणि आपण डायरेक्ट त्याला धडकतोय, अवघड होऊन जाते. तर काळजी घ्यायची. किंवा याच्याही व्यतिरिक्त एखादा रोड क्रॉस करताना लहान बाळ किंवा माणूस एकदम पळत येतं गपकन, तर त्याची आपल्याला ती कंट्रोलिंग ॲबिलिटी आपल्याकडे व्यवस्थित पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रस्ता व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी स्ट्रीट लाईटची आवश्यकता आहे. तर कोणाकोणाला समजलं हे? सो राईट डाऊन दिस.